Morning students. Now here we are also discuss about journal entries in the books of head office. Journal entries in the books of head office. So head office. First of all, we are also consider that we are also seen whether the goods are sent to branch at cost or at invoice price. We are also studied journal entries whenever the goods are supplied at cost by head office. When goods are supplied at cost by head office. The first journal entry. आता ज्यावेळेस हेड ऑफिस हे ब्रँचला गुड्स सप्लाय करेल ॲट कॉस्ट, म्हणजे आपण डिपेंडंट ब्रँच अकाउंटिंग बघतोय. म्हणजे डिपेंडंट ब्रँचमध्ये काय असतं तर डिपेंडंट ब्रँचमध्ये ती ब्रँच हेड ऑफिसवर अवलंबून आहे. ज्यावेळेस हेड ऑफिस माल पाठवेल त्याच वेळेस ती ब्रँच तो माल पुढं विकेल. मग अशा वेळेस त्या ठिकाणी असणारा स्टॉक असेल, मग क्लोजिंग स्टॉक असेल किंवा त्या ठिकाणचे असणारे डेटर्स असतील, त्या ठिकाणचं असणारं फर्निचर असेल किंवा समथिंग दॅट असेल, म्हणजे असेट्सचा बॅलन्स असेल. म्हणजे त्या ठिकाणी ओपनिंग बॅलन्सेस ऑफ असेट्स त्याची जर्नल एंट्री काय होईल, म्हणजे ओपनिंग बॅलन्सेस ऑफ assets of that particular branch, त्याची जर्नल एंट्री काय होईल. आता ह्याच्यामध्ये एक असेल तुमचं ब्रँच अकाउंट आणि दुसरं असेल ते असेट्स अकाउंट. म्हणजे असेट्समध्ये काय येणार, तुमचं PT कॅश असेल, तुमचं कॅश असेल, तुमचं बँक अकाउंट असेल, तुमचं स्टॉक असेल, तुमचं फर्निचर, तुमच्या फिक्स्ड असेट, करंट असेट, हे दोन्हीसुद्धा येतील. डेटर्स अकाउंट असेल. मग त्याची एंट्री करत असताना एंट्री काय होईल, ब्रँच अकाउंट डेबिट to assets account. ही झाली पहिली एंट्री. कुठली पहिली एंट्री, ओपनिंग बॅलन्सेस ऑफ असेट्स. म्हणजे ब्रँचमध्ये असणारे जे काय असेटचे बॅलन्सेस असतील ते ब्रँच अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. मग त्यामध्ये डेटर्स असेल, त्यामुळे तुमचं कॅश असेल, त्यामुळे तुमचं फिक्स्ड असेट्स असतील, ते बॅलन्सेस ब्रँच अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून घेतले जाते. सेकंड एंट्री, फॉर गुड्स सेंट टू ब्रँच ॲट कॉस्ट प्राईस. फॉर गुड्स सेंट टू ब्रँच at cost price. The goods sent to branch at cost price म्हणजे इथं अकाउंट एक असेल ब्रँच अकाउंट, दुसरं अकाउंट असेल गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट. आता हे रिलेटिंग टू गुड्स आहे, हे रिलेटिंग टू काय गुड्स आहे. म्हणजे रिलेटिंग टू गुड्स असेल तर त्याची एंट्री करत असताना या ठिकाणी एंट्री नेमकी काय होईल, म्हणजे गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंटला तिथं गुड्सशी रिलेटेड ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग होईल. मग तिथं गुड्स कम्स इन किंवा गुड्स गोज आउट ह्याच्यानुसार ते आपण या ठिकाणी रेकॉर्डिंग करणार. म्हणजेच हेड ऑफिसच्या बुक्समध्ये गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट असेल, म्हणजे गुड्स सेंट केलेत ब्रँचला, म्हणजे ह्याची एंट्री करत असताना ती एंट्री काय होईल तर एंट्री होईल ब्रँच अकाउंट डेबिट टू गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट. म्हणजे माल पाठवला ब्रँचला ॲट कॉस्ट प्राईसनं तर त्याची एंट्री ब्रँच अकाउंट डेबिट टू गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट. नंतर फॉर पेमेंट ऑफ ब्रँच एक्सपेन्सेस,
पेमेंट ऑफ ब्रँच एक्सपेन्सेस. जे ब्रँचचे जे काय पेमेंट्स असतील त्या पेमेंटच्या ठिकाणी एक्सपेन्सेस असतील, एक्सपेन्सेसचं पेमेंट केलं. आता या ठिकाणी हे पेमेंट कोणी केलं असेल? हेड ऑफिसनं केलं असेल. हेड ऑफिसनं पेमेंट केलं म्हणजे हेड ऑफिस काय करणार? तिथं ब्रँच अकाउंट तयार करणार. मग ब्रँच अकाउंट तयार करत असताना मग हे एक्सपेन्सेस कुठे घेतले पाहिजेत? तर ब्रँच अकाउंटच्या डेबिटला. कारण का एक्सपेन्सेस इज ऑलवेज डेबिटेड टू दॅट पर्टिक्युलर अकाउंट. कोणते अकाउंट असेल तर ते एक्सपेन्सेस हे ते डेबिटला येतात. मग आता याची एंट्री काय होईल? आता एक्सपेन्सेसचं पेमेंट केलं म्हणजे काय? कॅश असेल ते कॅश या ठिकाणी दिली असेल समथिंग दॅट. म्हणजे एंट्री करताना काय होईल? ब्रँच अकाउंट डेबिट टू कॅश पेड केली किंवा कॅश सेंड केली असेल, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. मग याच्यामध्ये कॅश सेंड केली असेल किंवा एक्सपेन्सेस पेड केले असतील. त्यानंतर नेक्स्ट आहे गुड्स रिटर्नड बाय ब्रँच टू हेड ऑफिस. बघा, गुड्स रिटर्नड बाय कुणाकडून? ब्रँच टू कुणाला? HO हेड ऑफिस. याची एंट्री काय होईल? गुड्स कम्स इन. मग आता गुड्स रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स असेल त्याच्या रेकॉर्डिंगसाठी गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट आहे. जे गुड्स कम्स इन, द डेबिट वॉट कम्स इन आणि क्रेडिट वॉट गोज आउट. म्हणजे गुड्स हे काय झालेत? कम्स इन आहेत. म्हणजे ते डेबिट साईडला रेकॉर्डिंग केले पाहिजेत. कुठल्या अकाउंटच्या? तर गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंटच्या डेबिटला. आणि कुठल्या अकाउंटचं क्रेडिट येणार? मग ब्रँच अकाउंट क्रेडिट. म्हणजे एंट्री काय झाली? गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट डेबिट टू ब्रँच अकाउंट. गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट डेबिट टू ब्रँच अकाउंट. नॅरेशन काय येणार? बिंग गुड्स रिटर्नड फ्रॉम ब्रँच. त्यानंतर नेक्स्ट एंट्री आहे क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ असेट्स. त्याची एंट्री काय होईल? तर असेट्स अकाउंट डेबिट टू ब्रँच अकाउंट. असेट्स अकाउंट डेबिट टू ब्रँच अकाउंट. असेट्स अकाउंट डेबिट टू ब्रँच अकाउंट. त्यानंतर पुढचं आहे ओपनिंग बॅलन्सेस ऑफ लायबिलिटीज. ओपनिंग बॅलन्सेस ऑफ लायबिलिटीज. त्याची एंट्री काय होईल? लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू ब्रँच अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट एंट्री आहे क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ लायबिलिटीज. क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ लायबिलिटीज. त्याची एंट्री काय होईल? ब्रँच अकाउंट डेबिट
आता ह्याच्यामध्ये बघा काय काय केलं आपण. त्यानंतर आणखी एक एंट्री राहिली कुठली. आता समजा या ठिकाणी ब्रँच असेल, त्या ब्रँचनं माल विकला म्हणजे ते काय होणार आहेत, पैसे मिळणार आहेत. म्हणजे फॉर रिसिप्ट ऑफ कॅश फ्रॉम ब्रँच, म्हणजे काय होणार आहे, फॉर रिसिप्ट ऑफ कॅश फ्रॉम ब्रँच. म्हणजे ब्रँच असेल त्या ब्रँचकडून कॅश मिळाली. कॅश मिळाली म्हणजे याची एंट्री काय होणार आहे, तर कॅश कम्स इन. हेड ऑफिसकडे काय होणार आहे, कॅश कम्स इन, कॅश मिळणार आहे. म्हणजे एंट्री करताना आपण काय करणार, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू ब्रँच अकाउंट. आता ही झाली एंट्रीचं. त्यानंतर हे सर्व एंट्रीज झाल्यानंतर मग आउटस्टँडिंग आहे तुमचे असेल त्याची सुद्धा एंट्री त्या पद्धतीने होईल. मग आता क्लोजिंग द ब्रँच अकाउंट. ब्रँच अकाउंट काय केलं जाईल, क्लोज केलं जाईल. म्हणजे नवी एंट्री या ठिकाणी काय होईल, फॉर क्लोजिंग द ब्रँच अकाउंट. क्लोजिंग द ब्रँच अकाउंट. समजा या ठिकाणी क्रेडिट बॅलन्स आला तर तो काय होईल, प्रॉफिट. म्हणजे काय, प्रॉफिटची एंट्री. प्रॉफिटची एंट्री. एंट्री काय होणार आहे, ब्रँच अकाउंट डेबिट टू, तो प्रॉफिट कोड ट्रान्सफर होईल जनरल P&L अकाउंट. जनरल P&L अकाउंट. त्यानंतर लॉसची एंट्री काय होईल, त्याच्या अपोजिट जनरल P&L अकाउंट डेबिट टू ब्रँच अकाउंट. ही झाले काय, एंट्रीज, जर्नल एंट्रीज. आता याच्यावरूनच आपण काय करणार आहे, या ठिकाणी अकाउंटचा फॉर्मॅट तयार करणार. जर्नल एंट्रीज या ठिकाणी पाहिल्यानंतर आपण ह्याच्यावरून अकाउंट असेल त्या अकाउंटचा फॉर्मॅट तयार करणार आहोत. पहिले या ठिकाणी आपण एंट्री परत एकदा पाहूयात. जर्नल एंट्रीज जे पहिल्यांदा त्या ब्रँचचा असणारा ओपनिंग बॅलन्स, त्या ओपनिंग बॅलन्सची जर्नल एंट्री. ब्रँच अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट, म्हणजे त्या ब्रँच अकाउंटच्या डेबिटला मग तो स्टॉक असेल, तो डेटर्स असेल ते. त्यानंतर फॉर गुड्स सेंड टू ब्रँच ॲट कॉस्ट प्राईस, म्हणजेच त्या ब्रँचनं, हेड ऑफिसनं त्या ब्रँचला गुड्स सेंड केले तर त्याची एंट्री ब्रँच अकाउंट डेबिट टू गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट. नंतर फॉर पेमेंट ऑफ ब्रँच एक्सपेन्सेस, म्हणजे हेड ऑफिसनं त्या ब्रँचला पेमेंटसाठी या ठिकाणी पैसे पाठवले असतील तर त्याची एंट्री काय होईल, ब्रँच अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. नंतर गुड्स रिटर्न बाय ब्रँच टू HO, म्हणजे माल या ठिकाणी परत आला हेड ऑफिसला तर त्याची एंट्री या ठिकाणी गुड्स रिलेटेड आहे म्हणून कुठे येणार, तर गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट डेबिट टू ब्रँच अकाउंट. क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ असेट्स, असेट्स अकाउंट डेबिट टू ब्रँच अकाउंट. त्यानंतर ओपनिंग बॅलन्सेस ऑफ लायबिलिटीज, लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू ब्रँच अकाउंट. क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ लायबिलिटीज, ब्रँच अकाउंट डेबिट टू लायबिलिटीज अकाउंट. नंतर फॉर रिसिप्ट ऑफ कॅश फ्रॉम द ब्रँच, म्हणजे ब्रँचनं विकलेला माल असेल त्याचे पैसे मिळाले हेड ऑफिसला तर त्याची एंट्री काय करेल हेड ऑफिस, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू ब्रँच अकाउंट. आणि फॉर क्लोजिंग द बॅलन्स, क्लोजिंग द ब्रँच अकाउंट, प्रॉफिट आला तर त्याची एंट्री काय होईल, ब्रँच अकाउंट डेबिट टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे तो येणारा प्रॉफिट तो या ठिकाणी जनरल P&L अकाउंटला काय केला जाईल, ट्रान्सफर केला जाईल. हे झाले या ठिकाणी प्रॉफिटची एंट्री. त्यानंतर लॉसची एंट्री जनरल P&L अकाउंट डेबिट टू ब्रँच अकाउंट. त्यानंतर फॉर ट्रान्सफर ऑफ गुड्स सेंड टू ब्रँच किंवा बॅलन्स ट्रान्सफर ऑफ गुड्स सेंड टू ब्रँच, जे गुड्स सेंड टू ब्रँचचा बॅलन्स असेल तो बॅलन्स काय केला जाईल, ट्रान्सफर केला जाईल. मग तो बॅलन्स कुठे ट्रान्सफर होईल, तर तो ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर होईल. म्हणजे बॅलन्स ऑफ गुड्स
goods sent to branch account transfer to, त्याची एंट्री काय होईल, goods sent to branch account debit, goods sent to branch account debit to trading oblique purchase account, trading oblique purchase account, balance of goods sent to branch account is transferred to trading oblique purchase account. म्हणजे त्याची एंट्री या ठिकाणी goods sent to branch account debit to trading oblique purchase account. त्यानंतर हे एंट्रीज बघितल्यानंतर आपण काय करणार आहोत, फॉर्मॅट ऑफ ब्रँच अकाउंट अंडर फॉर्मॅट ऑफ ब्रँच अकाउंट अंडर डेटर सिस्टीम. डेटर सिस्टीममध्ये ओनली वन अकाउंट इज प्रीपेड और ओपन फॉर द पर्पज ऑफ टू फाइंड आउट द प्रॉफिट और लॉस ऑफ अन पर्टिक्युलर ब्रँच. तर ते कुठलं असतं, ब्रँच अकाउंट ओपन केलं जाईल आणि त्याच्यावरून तिथं या ठिकाणी प्रॉफिट किंवा लॉस असेल तर प्रॉफिट किंवा लॉस या ठिकाणी फाइंड आउट केलं जाईल. आता प्रॉफिट किंवा लॉस जर फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यामध्ये प्रॉफिट किंवा लॉस फाइंड आउट करत असताना आता नेमके ट्रान्झॅक्शन कोणते आहेत ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी ब्रँच अकाउंटचा फॉर्मॅट करत असताना particulars rupees in the books of head office. Of head office we are also prepared the branch account. म्हणजे हेड ऑफिसच्या बुक्समध्ये ब्रँच अकाउंट काय केलं जाईल, तयार केलं जाईल. त्याचा फॉर्मॅट ब्रँच अकाउंट फॉर इयर एंडेड, something dot. Then left hand side of an account, it is called as the debit side, and right hand side of an account it is called as the credit side. We are also draw up the format of the account, particulars rupees. Now first of all we study the format of the branch account चा फॉर्मॅट पाहण्यापूर्वी इथं आपण काय बघायचे तर जनरल एक लॉजिक आपण लक्षात ठेवायचे. आता हे लॉजिक काय तर असेटचे ओपनिंग बॅलन्सेस हे कुठं ब्रॉड डाऊन होतात तर असेटचे ओपनिंग बॅलन्सेस हे डेबिट साईडला काय होतील, ब्रॉड डाऊन होतील. पण त्याच्यामध्ये पहिलं आपण ब्रँच अकाउंटची डेबिट साईड पूर्ण करूयात. मग ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी काय म्हणणार आपण, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणजे ओपनिंगचे बॅलन्सेस असेटचे. पण त्यामध्ये असेच कोणकोणते आहेत तर त्यामध्ये स्टॉक असेल, त्यामध्ये तुमचं डेटर्स असतील, त्यामध्ये तुमचं डेटर्स नंतर तुमच्या फिक्स्ड असेट्स असतील. फिक्स्ड असेट्समध्ये मग लँड अँड बिल्डिंग आलं, मशिनरी आलं, त्यानंतर सर्वच्या सर्व येईल. त्यानंतर पी टी कॅश असेल, पी टी कॅश येईल. त्यानंतर तुमचं प्रीपेड एक्सपेन्सेस येतील, प्रीपेड एक्सपेन्सेस. ह्याचे सर्वच्या सर्व बॅलन्सेस ब्रॉड डाऊन होतील ब्रँच अकाउंटच्या डेबिट. त्यानंतर गुड्स सेंट टू ब्रँच म्हणजे हेड ऑफिसनं ब्रँचला माल पाठवला. आता ब्रँचला माल पाठवला
ज्यावेळेस आपण प्रॉफिट आणि लॉस काढतो एखाद्या ट्रान्झॅक्शनचा किंवा एखाद्या फर्मचा, समजा एखादी ट्रेडिंग कन्सर्न असेल, ट्रेडिंग या ठिकाणी कन्सर्न असल्यानंतर तिथं ट्रेड म्हणजे काय, पर्चेसिंग आणि सेल्स हे महत्त्वाचे 2 पॉईंट्स असतात ट्रेडिंग कन्सर्नच्या बाबतीमध्ये. म्हणजे खरेदी किती किमतीला केला, विकला कितीला, इतर खर्च किती आहेत ते मायनस केले की आपल्याला नफा किंवा तोटा होईल. त्याच पद्धतीनं इथंसुद्धा हेड ऑफिस ते माल पाठवणार, म्हणजे तुमचं परचेसेसच्या ऐवजी फक्त काय आहे, गुड सेंड टू ब्रँच आहे. म्हणजे इथं परचेसेस आपण घेतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, साहजिकच इथंसुद्धा गुड सेंड टू ब्रँच अकाउंट कुठे, गुड सेंड केलेले ब्रँचला कुठे येतील, ब्रँच अकाउंटच्या डेबिटला. हे दुसरं आलं ब्रँच अकाउंटच्या डेबिटला टू गुड्स सेंड टू ब्रँच, कुठं आलं, ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईड. त्यानंतर अमाऊंट कॉलममध्ये आपण अमाऊंट लिहिणार, त्याच्यामध्ये मी काय अमाऊंट इथं लिहित नाही, गुड सेंड टू ब्रँच. त्यानंतर आता समजा या ठिकाणी हेड ऑफिसनं कॅश पाठवली कुणाला, ब्रँचला, फॉर द पर्पज ऑफ पेड द एक्सपेन्सेस. म्हणजेच काय, खर्च भागवण्यासाठी हेड ऑफिसनं त्या ब्रँचला कॅश पाठवली, ब्रँचनं तो खर्च काय केला, पेड केला. म्हणजे ते काय, एक्सपेन्सेस आहेत. म्हणजे एक्सपेन्सेस हे प्रॉफिट किंवा लॉस काढत असताना ते कुठं रेकॉर्डिंग केली जातील, डेबिट साईडला. म्हणजे इथं ब्रँच अकाउंट आपण तयार करतो आहे त्या ब्रँचचा नफा किंवा तोटा फाइंड आउट करण्यासाठी. म्हणजे इथं ते एक्सपेन्सेस कुठे घेतले पाहिजेत, तर ब्रँच अकाउंटच्या डेबिटला. मग म्हणताना काय म्हणणार, फक्त टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. मग एक्सपेन्सेसमध्ये काय असतील, तर एक्सपेन्सेसमध्ये तुमचं सॅलरी पेड केलं असेल, रेंट पेड केलं असेल, लाईटिंगचं पैसे बिल दिलं असेल, इलेक्ट्रिसिटी बिल दिलं असेल, ऑडिट फीज दिले असतील, तर ते सर्व एक्सपेन्सेस इन ब्रॅकेटमध्ये आपण काय म्हणूया, समजण्यासाठी एक्सपेन्सेस पेड. एक्सपेन्सेस पेड केले असतील तर त्याचे या ठिकाणी रेकॉर्डिंग ब्रँच अकाउंटच्या डेबिटला होईल. त्यानंतर काही आउटस्टँडिंग म्हणजे लायबिलिटीज असतील, काही क्रेडिटर्स असतील, त्याचा या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स असेल, तो क्लोजिंग बॅलन्स किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा क्लोजिंग बॅलन्स, तर तो कुठे येणार या ठिकाणी, ब्रँच अकाउंटच्या डेबिटला. तिथं काय म्हणणार आपण, टू बॅलन्स कॅरेज डाऊन. मग इथं तुमचं काय असेल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्यानंतर आता क्रेडिट साईड घेऊयात आपण. क्रेडिट साईडला पहिलं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे लायबिलिटीचा ओपनिंग बॅलन्स असेल तर तो काय होईल, ब्रॉट डाऊन होईल. म्हणजे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्यामध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्यानंतर बाय कॅश ऑब्लिक बँक. आता बाय कॅश ऑब्लिक बँक म्हणजे काय होणार आहे, तर ब्रँच हेड ऑफिसला पैसे पाठवणार आहे. म्हणजेच काय, फॉर रिमिटन्स ऑफ, म्हणजे काय केलं, ब्रँचनं हेड ऑफिसला कॅश पाठवली, त्यालाच आपण रिमिटन्स म्हणतो. रिमिटन्स ऑफ कॅश. आता ही कॅश पाठवली जाईल म्हणजे ओनली कॅश सेंड टू ब्रँच बाय ब्रँच टू द हेड ऑफिस आर ऑल्सो रेकॉर्डेड. म्हणजे आता ब्रँचनं समजा या ठिकाणी उधारीवर माल विकला असेल, क्रेडिट सेल्स या ठिकाणी असतील, त्याचे पैसे मिळाले तर ते हेड ऑफिसला पाठवले जातील. म्हणजे इथं फक्त कॅश पाठवली त्याचंच रेकॉर्डिंग होईल. मग कॅश कधी पाठवली जाईल, तर पहिल्या या ठिकाणी ज्यावेळेस कॅश सेल्स होतील त्यावेळेस काय करेल, ते कॅश सेल्सचे पैसे ब्रँच ही काय करेल, पाठवेल. कुठं, हेड ऑफिसला ते पैसे पाठवेल.
त्यानंतर दुसऱ्या या ठिकाणी कॅश कधी पाठवेल तर कॅश रिसिवड फ्रॉम कुणाकडून डेटर्सकडून. तर डेटर्सकडून मिळालेले पैसे असतील ते पैसे हे या ठिकाणी काय करेल ती ब्रँच ती हेड ऑफिसला पाठवेल. म्हणजे हे काय झालं या ठिकाणी प्रॉफिट आणि लॉस काढत असताना हे झाले इन्कम. म्हणजे त्या ब्रँचचा आपण काय कन्सिडर करणार इन्कम. इन्कम इज ऑलवेज क्रेडिटेड टू द ब्रँच अकाउंट. म्हणजे इन्कम कुठला होणार म्हणजे फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी आपण सांगतो एक लॉजिक. रोखीनं माल विकला क्रेडिट साईडला रेकॉर्डिंग होईल. त्यानंतर डेटर्सकडून पैसे मिळाले क्रेडिट साईडला रेकॉर्डिंग होईल. त्यानंतर गुड्स रिटर्न केले असतील कोणाला हेड ऑफिसला तर त्याचं रेकॉर्डिंग कुठं होईल ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स रिटर्नड टू HO. त्याचं रेकॉर्डिंग ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला. त्यानंतर असेटचे बॅलन्सेस क्लोजिंग बॅलन्सेस बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. मग त्यामध्ये काय असेल स्टॉक असेल तुमचे डेटर्स असतील तुमचा डेटर्स नंतर कॅशचा बॅलन्स असेल. त्यानंतर तुमचं फिक्स्ड असेट्स असतील. त्यानंतर तुमची PT कॅश असेल. या सर्वांचे क्लोजिंग बॅलन्सेस बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर अकाउंट काय केलं जाईल क्लोज केलं जाईल. आणि जर फरक हा क्रेडिट साईडला आला तर तो ट्रान्सफर केला जाईल जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन ब्रॅकेटमध्ये हा काय येणार लॉस असणार आहे. त्यानंतर जर फरक हा क्रेडिट साईडला आला तर तो लॉस असेल आणि फरक जर डेबिट साईडला आला तर तो काय असेल प्रॉफिट. तो काय असणार आहे प्रॉफिट. म्हणजे इन्कम साईड जास्त आहे खर्च कमी आहेत म्हणजे काय झाला तो प्रॉफिट झाला. आणि समजा खर्च जास्त आहेत इन्कम कमी आहे म्हणजे लॉस. म्हणजे अशा पद्धतीनं हे ब्रँच अकाउंट असेल ते ब्रँच अकाउंट तयार केलं जाईल. हा झाला फॉर्मॅट कशाचा ब्रँच अकाउंटचा. म्हणजे ब्रँच अकाउंटच्या फॉर्मॅटमध्ये जनरली ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला आता लक्षात आलं असतील काय काय दिलं जाईल प्रॉब्लेममध्ये ओपनिंग बॅलन्सेस दिले जातील. मग ते स्टॉक असेल असेट्स असेल डेटर्स असेल. त्यानंतर गुड्स सेंड टू ब्रँच अमाऊंट दिली जाईल. गुड्स रिटर्न बाय ब्रँच टू HO दिलं जाईल. नंतर कॅश सेंड टू ब्रँच फॉर मग सॅलरी वेजेस रेंट किंवा इलेक्ट्रिकल बिल याच्यासाठी ते दिलं जाईल. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिल्यानंतर ते फक्त आपल्याला या अकाउंटच्या फॉर्मॅटमध्ये बसवायचं. म्हणजेच काय तर कशा पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं आपण काय करत होतो ज्या पद्धतीनं आपण ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो तर त्याच पद्धतीने इथं खर्च हे कुठे घेणार डेबिटला. फक्त म्हणताना काय टू कॅश ऑब्लिक बँक. ते परचेसच्या ऐवजी काय गुड्स इन टू ब्रँच. सेल्सच्या ऐवजी काय कॅश सेल्स आणि कॅश रिसिवड फ्रॉम डेटर्स. कॅश सेल तर आहेच. क्रेडिट सेलच्या ऐवजी फक्त काय येणार कॅश रिसिवड फ्रॉम डेटर्स. म्हणजेच इथं हे ट्रान्झॅक्शन कोणामध्ये झालं आहे फक्त ब्रँच आणि देअर हेड ऑफिस ह्याच्यामध्ये झालेलं ट्रान्झॅक्शन असेल त्याचं रेकॉर्डिंग इथं या ठिकाणी ब्रँच अकाउंटला होईल. जे ट्रान्झॅक्शन ब्रँच आणि डेटर्समध्ये होईल ते डेटर्स अकाउंटला रेकॉर्डिंग केलं जाईल. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये ट्रान्झॅक्शन्स हे ब्रँच आणि डेटर्स याच्या संबंधित सुद्धा दिले जातील तर त्याचं रेकॉर्डिंग हे ब्रँच डेटर्स अकाउंटला या ठिकाणी केलं जाईल. मग आता आपण इथं ब्रँच डेटर्स अकाउंटच्या या ठिकाणी फॉर्मॅट पाहूयात. आता या फॉर्मॅटमध्ये ब्रँच डेटर्स अकाउंट तयार केलं जाईल कशासाठी तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कॅश रिसिवड फ्रॉम डेटर्स. म्हणजे काय वेळेस आपल्याला प्रॉब्लेममध्ये कॅश रिसिवड फ्रॉम डेटर्स असतील ते दिलं जाणार नाही तर त्याच्यासाठी आपल्याला ब्रँच डेटर्स अकाउंट हे वर्किंगमध्ये काय करावं लागेल तयार करावं लागेल की जेणेकरून आपण ती अमाऊंट कॅश रिसिवड फ्रॉम डेटर्सची फाइंड आउट करू शकतो. ज्या रेटनं आपण इंडिकेट केलं आहे ती काय बॅलन्सिंग फिगर आहे कशाची ह्या ब्रँच अकाउंटची. मग डेबिट साईडला बॅलन्सिंग फिगर आले तर तो ट्रान्सफर होणार जनरल P&L अकाउंटला
आणि जर क्रेडिट साईडला आला तर तो सुद्धा ट्रान्सफर होईल जनरल P&L अकाउंटला. डेबिट साईडला फरक आला तर तो प्रॉफिट आणि क्रेडिट साईडला फरक आला तर तो लॉस. आता हिरव्या ह्यानं जे आपण कलरमध्ये दाखवलेलं असेल ग्रीन कलरमध्ये, ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागते, ब्रँच डेटर्स अकाउंट तयार करावं लागतं. मग ब्रँच डेटर्स अकाउंटचा फॉर्मॅट तुम्हाला सिंगल एंट्री सिस्टीममध्ये झालेला आहे. कुठला अकाउंट, ब्रँच डेटर्स अकाउंट, म्हणजे फॉर्मॅट ऑफ ब्रँच डेटर्स अकाउंट. आता इथं आपण फॉर्मॅट बघणार आहोत ब्रँच डेटर्स अकाउंटचा. फॉर्मॅट ऑफ ब्रँच डेटर्स अकाउंट. ब्रँच डेटर्सचा फॉर्मॅट बघण्यापूर्वी फॉर्मॅट ऑफ ब्रँच डेटर्स अकाउंट. ब्रँच डेटर्स ही असेट आहे का लायबिलिटी आहे? डेटर्स ही असेट आहे का लायबिलिटी आहे हे जर एकदा समजलं की त्याच्यानुसार ते ट्रान्झॅक्शन्स काय होतील, आपणाला रेकॉर्डिंग करता येतील. लेफ्ट हँड साइड डेबिट, राइट hand side credit, then particulars rupees, आता ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला काय काय येईल बघा. ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला पहिल्यांदा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, असेट असल्यामुळं तो बॅलन्स ब्रॉट डाऊन होईल डेबिट साईडला आणि क्लोजिंग बॅलन्स येईल क्रेडिट साईडला. आता इथं कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स त्याची एंट्री काय होणार आहे, तर त्याची एंट्री होईल कॅश कम्स इन, म्हणजे काय होणार एंट्री, तर एंट्री होईल कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. म्हणजे डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला आपण काय म्हणणार, बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट इन ब्रॅकेट कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स, कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. त्यानंतर आता डेटर्स रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स काय असतात, फॉर एक्झाम्पल सेल्स रिटर्न म्हणतो आपण त्याला, किंवा गुड्स रिटर्न असेल, बॅड डेब्ट्स असेल, डिस्काउंट अलाउड टू कस्टमर असेल, त्यानंतर अलाउन्सेस असतील आणि बिल्स रिसिवेबल रिसिव्ड असेल. हे झालं रिलेटिंग टू द डेटर्स. मग ह्याचं रेकॉर्डिंग कुठं होईल, ह्याचं रेकॉर्डिंग सर्वच्या सर्व रेकॉर्डिंग हे क्रेडिट साईडला होईल. मग त्याच्यामध्ये काय, तर बाय गुड्स रिटर्न, त्यानंतर बाय बॅड डेब्ट्स, बाय बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स म्हणजे काय, तर उधारीवर माल विकला असेल कस्टमरला, मग त्यानं त्या ठिकाणी पैसे काय केले, बुडवले, अनरिकव्हरी ऑफ कॅश असेल, तर रिलेटिंग टू डेटर्स आलं. मग ते रेकॉर्डिंग कुठं होईल, ब्रँच डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर डिस्काउंट अलाउड, बाय डिस्काउंट अलाउड. तर डिस्काउंट अलाउड केला असेल कस्टमरला, त्याचं रेकॉर्डिंग डेटर्स अकाउंट क्रेडिट साईड. त्यानंतर अलाउन्सेस असतील, बाय अलाउन्सेस गिवन टू द डेटर्स ॲज वेल ॲज द कस्टमर, त्याचं रेकॉर्डिंग होईल ब्रँच डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर बाय बिल्स रिसिवेबल रिसिव्ड, बाय बिल्स रिसिवेबल रिसिव्ड, आणि शेवटी बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, म्हणजे डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स. ही झाली आपली क्रेडिट साईड. आणि डेबिट साईडला काय येणार आहे, तर पहिलं टू बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. समजा बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड झालं म्हणजे नाकारलं असेल, तर ते त्याचं रेकॉर्डिंग कुठं होईल, डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर टू क्रेडिट सेल्स,
प्रॉब्लेममध्ये क्रेडिट सेल दिली असती तर त्याचं रेकॉर्डिंग ब्रँच अकाउंटला न करता ब्रँच डेटर्स अकाउंटला आपल्याला करावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं हे तुमचं काय झालं, ब्रँच डेटर्स अकाउंटचा फॉर्मॅट झाला. म्हणजे अंडर द डेटर सिस्टीममध्ये ब्रँच अकाउंटच या ठिकाणी काय केलं जाईल, तयार केलं जाईल आणि त्याच्यावरून त्या ब्रँचचा या ठिकाणी प्रॉफिट किंवा लॉस असेल तो प्रॉफिट किंवा लॉस या ठिकाणी फाइंड आउट केला जाईल. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी आपलं ब्रँच डेटर्स अकाउंट असेल ते ब्रँच डेटर्स अकाउंट पूर्ण झाले. म्हणजेच ब्रँच डेटर्स अकाउंट आणि ब्रँच अकाउंट त्याचा फॉर्मॅट आणि जर्नल एंट्रीज त्याचा या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण गुड्स सेंट टू ब्रँच ॲट इनवॉइस प्राईस त्याचा या ठिकाणी जर्नल एंट्री कशा पद्धतीनं होतील, त्याचा फॉर्मॅट ऑफ ब्रँच अकाउंट कशा पद्धतीनं आहे, म्हणजे लोडिंग म्हणजे काय हे या ठिकाणी पाहणार आहोत. आत्ताच्या लेक्चरला हे आपण फॉर्मॅट आणि हे सर्व पाहिलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.